आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आघाडीच्या विरोधात उघड बंड पुकारणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक केसरकर थोड्याच वेळात सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सिंधुदुर्गात नारायण राणेंची दहशत संपवण्यासाठी आपण सेनेमध्ये प्रवेश करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। विधानसभा अध्यक्षांकडे केसरकरांनी परवा आपला राजीनामा सुपूर्द केलाय। आज उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहेत आणि सावंतवाडीमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेमध्येच काही कार्यकर्त्यांसह केसरकर सेनेमध्ये प्रवेश करतील। नारायण राणेंची दहशत मोडीत काढण्यासाठी सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी केसरकरांनी केला। आपण विचार केला पाहिजे की आपण उद्योगमंत्री असल्याचा टेंबा मिरवायचा। कुडाळमधले 80% उद्योग आजारी आहेत, त्यांच्यासाठी काही करायचं नाही। नवीन उद्योग इथे येऊ द्यायचे नाहीत। आले तर त्यांच्याकडून अशा तऱ्हेच्या भरमसाठ, मला माहिती नाही काय येत नाहीत, यांना घाबरून येत नसतील। आज एक डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत नाही कारण डॉक्टरना मारहाण करतात। म्हणजे हे मारहाण गुंडगिरी संपल्यानंतर या जिल्ह्यामध्ये लोकांची रीग लागेल, त्या विकासाला चालना मिळेल आणि ही चालना देण्याची ताकद ही उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये। जेवढं बाळासाहेबांचं प्रेम कोकणावर होतं तेवढंच उद्धवजींचं आहे आणि म्हणून कोकणी जनता ही शिवसेनेच्या मागे ठामपणे उभी आहे। आणि युतीला सुद्धा आम्ही असं म्हणत नाही की 2च सीट आल्या पाहिजेत, 3ही सीट, जी सीट भाजपच्या वाटेला आहे ती सुद्धा कशी पूर्ण बहुमतामधून निवडून येईल ह्याच्याशी सुद्धा आमची लढाई आहे। आज तुम्ही बघाल की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामधल्या मंत्र्यांची आणि पदाधिकाऱ्यांची फौज ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उतरवलेली आहे लोकांना रोखण्यासाठी। पण तुम्ही एखाद्या पदाधिकाऱ्याला रोखू शकता, तुम्ही जनतेचा लोंढा रोखू शकत नाही। आज तर मी एकाही ठिकाणी गेलेलो नाही, कोणावरही जबरदस्ती केलेली नाही, तरी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आज सामील होणार आहेत, ज्याच्यामध्ये आणि असं असतं की अँटी डिफेक्शन लॉ आहे, काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला लागतात, त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला काही वेळ लागतो। हा सगळं वेळ गेल्यानंतर तुम्ही बघाल आणि माझा जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर तुम्ही बघाल सर्वच्या सर्व लोक केवळ राष्ट्रवादीमधून नाही तर काँग्रेसमधली सुद्धा जी लोक आहेत ज्यांना वाटतं की शांत आणि समृद्ध जिल्हा असावा, सगळीची सगळी लोक सेनेमध्ये प्रवेश करतील आणि हे वादळ संपूर्ण कोकणामधून मुंबईपर्यंत धडक मारेल।